स्त्री आणि धावपळ दगदग हे कॉम्बिनेशन तर असतेच असते. मग सगळ्या गोष्टींना सांभाळताना अगं बाई ग, माझी कंबरच गेली कामातून. काय सांगू ताई, खूप गुडघे दुखत आहेत बघा. हल्ली माझे केस खूप गळत आहेत. काय करू काही कळेनाच. अहो पाटील वहिनी, तुमची त्वचा किती छान असते हो. काय करता काय तुम्ही त्वचेसाठी? मग पाटील वहिनी सांगतात त्यांचा रामबाण उपाय. अगं काही नाही ग, असंच आपलं काहीतरी किरकोळ. किती किती ते प्रश्न, किती तो त्रास. बाप रे, इतके मोठे आयुर्वेद आपल्याला लाभलेले आहे. तर चला ना थोडंसं त्यातील आपल्या भल्यासाठीच्या गोष्टींना आत्मसात करूया. तर आज अशीच आयुर्वेदातील पॉवरफुल रेसिपी पाहणार आहोत, जी भरपूर व्हिटॅमिन्स मिनरल्सनी तुडुंब भरलेली आहे. जी फक्त वाटच पाहतीये की केव्हा एकदा तुम्ही तिला बनवताय आणि तिच्यातले जे काही लाभ आहेत ना ते तुम्ही घेताय. तर ही आहे अळीव मेथीची खीर. कमाल स्वाद असतो हिचा, ज्याने हाडे मजबूत राहतात, हिमोग्लोबिन वाढतो, डोळ्यांसाठी तर उत्तम, केसांसाठी तर अतिउत्तम, त्वचेसाठी एक नंबर, पचनासाठी अव्वल, वजन कमी करण्यासाठी तर 72, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर बाप. गोष्टी छोट्या असल्या की आपण हलगर्जीपणा करतो नाही का? कसं आहे ना की ह्या अळीवमध्ये आपलं रक्तवाहिन्या सुरळीत करण्याचे किंवा रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीत करण्याचे अनेक गुण आहेत. तर थंडीमुळे, आता पावसाळ्यात आणि थंडीमध्ये भरपूर थंडी वाजते हो की नाही, तर त्या थंडीमुळे आपल्या शरीरातले जे काही स्नायू आहेत, ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात स्टीप झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना मोकळं करण्याचं जे काही काम आहे ना हे अळीव करत असतं किंवा मेथी करत असतं, कारण की त्याच्यामध्ये उष्णता असते. ह्या रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत चालू झाल्यामुळे तिथे जे काही आपल्या वेदना आहेत त्या देखील एकदम सौम्य होतात. त्यामुळेच ही अळीव आणि मेथीची खीर खावी. ज्यांना उष्णता आहे, उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी ही थोडीशी टाळलेलीच बरी, कारण की अळीवमध्ये आणि मेथीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे महिन्यातून 2 वेळा असं जरी प्रमाण ठेवलं तरी त्यातून मिळणारे लाभ काही आपल्या शरीराला कमी पडणार नाहीत.